बॉल यावेळेला बीट केलंय. वाह काय बॉल टाकलाय. दाखवताना बाहेरचा दाखवला परंतु येताना आतला आलाय. त्यामुळे फैजान MD आमिर 11 हा संघ प्रथम फलंदाजी करतोय तर येवल्याचा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. 5-5 वरची ही देखील मॅच असेल. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याला या स्पर्धेला इथेच रामराम घ्यावा लागेल. यावेळेला आतमध्ये घुसलेत, जागा बनवून खेळलेत. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. अगदी त्यांच्या हातात गेलाय बॉल, त्यामुळे एकाच धाब्यावरती समाधानी असेल फैजान आणि नदीम. हे दोघेही बॅटर्स आपण पाहतोय, नदीम अन्सारी आणि फैजान. यावेळेला उलट्या बॅटने खेळलेत. फटका याही वेळेला फसला. अनस अन्सारी त्यांच्या बसचा बॉल थोडासा दूर राहिला. प्रयत्न तर केला खरा परंतु याही बॉलवरती सिंगल असेल. वाह मधुर धुळे यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. अहिल्यानगरचा तारा सितारा बॉल फिरवण्यासाठी ओळखले जातात मधुर धुळे आणि याच्या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती मधुर धुळे यांनी. पारनेर तालुक्यातील हे फिरकीपट्टू आहेत. खरं तर अगदी साधी आणि सरळ गोलंदाजीची शैली आहे परंतु मोठमोठ्या फलंदाजांना गारद करण्याची ते क्षमता ठेवतात. यावेळेला पायात टाकलाय क्लीन बोल्ट. मागणं दार उघडं दिसलं आणि मग काय मागच्याच दारानं केली आहे चोरी. फलंदाज बाद. फैजानला परतावं लागेल माघारी. हे पाच सूचना पुन्हा पुन्हा येत आहे. ट्रॅक वरती ज्यांच्या मोटरसायकल्स असतील त्या काढून घ्या आणि एक गाडी एक्झॅक्ट आमच्या डीजेच्या पुढे लावली आहे. ती तर 2 तासापासून काही घेणं नाही देणं नाही वाजते. त्यामुळे त्या गाडीचं कंट्रोल ज्यांच्याजवळ असेल त्यांनाही विनंती आहे. 99-94 एर्टिगा गाडी आहे. तर त्या 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स काढून घ्या मित्रांनो, कारण ही सूचना तळमळीची आहे. तुमच्यावरच कारवाई होईल. परंतु येस जाऊयात मॅचच्या दिशेने. फैजानची विकेट आली आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांना अर्धशतक ठोकलं होतं. या स्पर्धेत 3 अर्धशतकं आली आणि तिघं आजच आली आहेत. सुमित कुवरच्या बॅटमधनं अर्धशतक आलं. त्यानंतर आपण पाहिलं विकी धोत्रेच्या बॅटमधनं अर्धशतक आलं आणि मागच्या मॅच मध्ये फैजानने देखील हाफ सेंचुरी कंप्लीट केली होती आणि त्याला मात्र या वेळेला लवकर बाद व्हावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात. शेहजाद अन्सारी सरळ बॅटने खेळण्यासाठी ओळखले जातात परंतु मधुर धुळेची जी फिरकी आहे ना ती लाजवाब आहे. यावेळेला शहजादला देखील आतमध्ये आलेला बॉल ऑफ ब्रेक बॅटरला बीट केलाय. डॉट बॉल. यावेळेला आतमध्ये घुसून खेळलेत आणि याही बॉलवर बीट केलंय. वा मधुर वा काय गोलंदाजी केली आहे तुम्ही. 1 षटक पहिलं संपतंय आणि 3 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातली सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे मधुर धुळेची. जी इर्टिगा इकून गेली ती कॅन्टीन वर जवळ ट्रॅकवर लावली आहे. त्यामुळे त्यांना एकदाच सांगा की ती ट्रॅकवरनं गाडी काढा. चला स्पीडअप करायचा आहे खेळ. खरं तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार असाल मित्र हो, कारण पुढे जर का मॅचेस आहेत तर तुम्हालाही खेळ तितका स्पीडअप करावा लागेल. यानंतरच्या सर्व मॅचेस 4-4 ओव्हरच्या केल्या जाणार आहेत. ही ऑफिशियल सूचना आली आहे. अमोल डुबे आलेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल झेंडा उभा केलाय अँड येस स्वतः खुद्द अमोल डुबे बॉलच्या खाली. कॉट अँड बॉलचा शिकार झालाय नदीम. त्याला परतावं लागेल माघारी. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर लागतोय. धक्का क्रमांक 2. खरं तर पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर काय चुका झाल्या या चुकांचं आत्मपरीक्षण करण्यासाठीच बिग बॅचचा फॉर्मॅट कामी येत असतो आणि इकडे तेच आहे. बॉलिंग करणारा संघ येवल्याचा संघ याच्या आधीच्या मॅच मध्ये 120 धावा ऐतिहासिक धावा त्यांना खर्च कराव्या लागल्या आणि त्यानंतर काय कमबॅक केलाय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. बॉलला खूप चांगला टर्न देखील मिळतोय. फलंदाजांना बीट केलंय. दोघेही बॅटरला तर बाद देखील केलंय. अशर पंजाबी आलेत नवीन बॅटर.
MD आमिर 11 मालेगावचा संघ जो मेन इन ब्लॅक जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला ताकदीने बॉल टाकलाय, ब्लॉक होल मध्ये टाकलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन कॉर्नरच्या क्षेत्रात, मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. या इनिंगचा आणि या मॅचचा पहिला चौकार आलाय 4. नावाला या मैदानाचा, या खेळपट्टीचा रोज सायंकाळी याच खेळपट्टीवरती तर 365 दिवसची प्रॅक्टिस आहे. यावेळेला क्लीन बोल्ट, यष्टी उद्ध्वस्त, बॅट आणि पाय या दोघांच्या मधनं बॉलला टाकलंय आणि यष्टीला उद्ध्वस्त केलंय. बेस्ट जॉब. अशर पंजाबीचा शो बंद केलाय अमोल डुबेने. बॅटर आउट. थँक्यू सो मच डीजे. एका पाठोपाठ एक 3 बॅटर आउट झाले. अशरने षटकार ठोकला, अशरने चौकार देखील ठोकला, परंतु त्याला 13 वर बाद व्हावं लागलं. आता नवीन बॅटर द लेजेंड ऑफ मालेगाव लेदर बॉल क्रिकेट अझर अन्सारी ते आपल्याला बॅटिंगसाठी आलेले पाहायला मिळत आहेत. संघ अडचणीत आहे, कोणाला तरी बॅटिंग करावी लागणार आहे. 50, 55, 60 पर्यंत पोचावं लागणार आहे आणि त्यासाठी या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. स्पीडअप करायचा आहे खेळ, विनंती असेल. यावेळेला नाही, बॉल येण्याआधी बॅट गेली आहे, त्यामुळे प्ले डाऊन राहिलेत अझर अन्सारी. बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गडी बाद आहेत. हे 5 सूचना आहेत. ते जे लाईटचे टावर उभे आहेत त्या टावरवर कोणी बसू नका किंवा त्या टावरला खेटून गाडी लावू नका, विनंती असेल. त्या टावरवर कोणी बसलेलं असेल तर आमच्या तर एक्झॅक्ट समोर दिसत आहेत टावरवर बसलेले, त्यामुळे प्लीज विनंती असेल उठून जा. 2 षटकं संपली आहेत. 13 धावा धाव फलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र म्हणजे हवेचा ओघ पाहायला मिळतोय, हवेचा प्रवाह पाहायला मिळतोय. 13 रन, 2 षटकं संपली आहेत. पुन्हा एकदा मधुर धुळे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतरचं हे षटक आणि हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठीची फिल्डिंग स्क्वेअरला आहे, मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला आहे आणि डीप पॉइंटला खेळाडू आहेत. कव्हरचं क्षेत्र खाली ठेवलंय. हलकेशे योगेश पवार आपल्याला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये पाहायला देखील मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. चला खेळाला सुरुवात करायची आहे, विनंती असेल मधुर धुळे आपल्याला. तिसरं षटक, तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. यावेळेला खूप मागे टाकलेला बॉल, परंतु टर्न या टर्नने तर मात्र बीट केलंय. या टर्नने तर त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय बॅटर्सला या टर्नने. जे अगदी शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी आणि ज्यावेळेला बॉल फिरतो ना तर त्या फिरकीचा अंदाज येत नाही आणि त्याचाच फायदा बॉलर्स लावतोय, बॉलिंग करणाऱ्या टीम लावतोय. यावेळेला बाहेरचा पडतोय बॉल, बाहेर वळतोय बॉल, फलंदाजाची बॅट फिरते आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. पारनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा, इथनं या प्रदेशाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज. त्यावर मात्र शहजाद अन्सारीचा तडाखा. बॉलला लॉंग ऑन सीमारेषा पार फेकतोय. केलंय पीक, केलंय टीक. 6
21 21 अडीच षटकाचा खेळ संपलाय. आणखीन अडीच षटकाचा खेळ यायचा बाकी आहे. या वेळेला बाहेरचा बॉल आहे, पडतोय बॉल. लेग ब्रेक डिलिव्हरी टाकली आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात हलक्या हाताने पंच केलाय आणि त्याचमुळे एकच धाव इकडे मिळणार आहे. एका धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 23 माफ करा 22 दोन बॉल शिल्लक आहेत, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 10 बॉल टाकलेत मधुर धुळेने आणि 10 मध्ये फक्त 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. यावेळेला अक्रॉस द लाईन गेले, बॉल पडलाय. अगदी फुलर लेंथवरचा बॉल, स्लॉग स्वीपचा फटका खेळायचा आहे, परंतु बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीयेत. याही वेळेला प्ले डाऊन राहिलेत. डॉट बॉल. वा मधुर वा, काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब. मातीची विकेट, टर्न मात्र लाजवाब आहे, त्याचमुळे फलंदाजांना डिस्टर्ब केलं जात आहे. यावेळेला पुढे टाकलाय, खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काळ्या पडद्याच्या भेटीला गेलाय बॉल. फ्लॅट आणि अगदी फ्लॅट आउट ऑफ द बाउंड्री. बिग हिट. पंचावन्न 60 पर्यंत जर का तुम्ही पोहोचत असाल तर मग निश्चितच दुव्वा उडवणारी मॅच पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांना त्याच मॅचची गरज आहे. लुजर संघांचा हा सामना आपण पाहतोय. बिग बॅचचा फॉर्मॅट आहे, परंतु जो हारेल नाहीत ना त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. इथेच नवनाथ अडवळे बॉलिंग ट्रॅकवर आलेत. वाह नवनाथ, काय बॉल टाकलाय. लेंथ हलकीशी पुढची आहे, परंतु लाईन परफेक्ट बाहेरची आहे. बाहेर वाईटच्या लाईन वरनं बॉलला हलका कमी गतीनं वळवलाय आतमध्ये, त्याचमुळे बीट केलंय. पहिला बॉल डॉट. शेहजाद आणि अझर हे दोघे बॅटर खेळपट्टीवर पाहतोय. यावेळेला उलट्या हाताने टाकलाय, कट केलाय बॉल. कोणीच नाहीये तिकडे. बॉल चाललाय डीप कव्हरच्या क्षेत्रात, दणदणात उड्या मारत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि ती बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी परफेक्ट पिक केली. खरं तर जिकडचा तिकडे या पॉलिसीवर बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल गेलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. इकडे मात्र शेहजाद अन्सारीचा धूमधडाका सुरू झालाय. आता रन्स यायला लागली आहेत. षटकार, चौकार आणि धावा मात्र आता पाहतायत 38. रन धाव फलकावर. 38 ऑन बूट. चौथं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आत मार्गस्थ आहे नवनाथ अडवळे. पहिला बॉल डॉट टाकला आणि त्यानंतर मात्र याही वेळेला मनगटाचा योग्य उपयोग. बिटवीन द गॅप शोधलाय गॅप, बॉलला पाठवलंय नन अनदर दॅन बाउंड्री रोपच्या वर्ण सीमारेषा पार. चौकार. पुढे येऊन इकडे काय अगदी खेळपट्टीवरती शेहजाद अन्सारी ता 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 थैयाचा नाच करतोय आणि गोलंदाजाला आता नाचवतोय. शांततेला भंग केला जात आहे. प्रत्येक बॉलवर आघात केला जातोय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलं जात आहे. 2 षटकार 2 चौकार आले त्या ओव्हर मध्ये. याही वेळेला ओहो लपेटलंय, खेचलंय, खेचून मारलंय आणि पाठवलाय बॉल सरळ मिड विकेट सीमारेषा पार. तब्बल 26 रन आले या ओव्हर मध्ये आणि या 26 रन्स मुळेच धाव फलक 50च्या पार गेलाय. 54 रन. 54 ऑन बोर्ड आफ्टर द 3 ओव्हर्स. क्रिकेटचा खेळ यासाठीच ओळखला जातो. एक ओव्हर कधी गेम बदलू शकते, पलटू शकते. नवनाथ हटवळे थोडीशी घाई झाली बॉलिंग करत असताना आणि त्याचमुळे ते बॉल्स पाहिजे त्या टप्प्यावरती पडले नाहीत. शेहजाद अन्सारी 12 मध्ये 35 आणि मागच्या षटकात घेतलेले 26 खूप मदतीचे ठरणार आहेत MD आमिर मालेगाव या संघाच्या धावफलकाला. आता शेवटचे 6 बॉल आहेत. दादाभाई शेख आलेत बॉलिंग ट्रॅकवर.
शेवटचं आणि अंतिमचं षटक आहे, 5वं षटक. 4 षटकांचा खेळ संपलाय. 54 रन धाव फलकावर आहेत. लास्ट ओव्हर ऑफ दी इनिंग. या इनिंगचे शेवटचं षटक. यावेळेला क्रॉस द लाईन, स्लॉक स्वीप, झाडू मारलाय आणि त्या झाडू समवेत बॉलला पाठवलाय सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार. पहिल्याच बॉलवर आघात केलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. येतोय पुढचा बॉल. याही वेळेला मनगटाचा उपयोग केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अझर अन्सारी इज ऑन द फायर. मागची ओव्हर शेजाची होती, ही ओव्हर आता अझर भाईची आहे. वा अझर भाई वा. हे गणित चुकलंय. ही इथे चुका झाल्यात येवल्याच्या संघाच्या. येस सर. येस 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 येस. नो बॉल चेक करायचा आहे. पॉपिंग क्रीज मात्र तिकडे चेक केली जाणार आहे. बघूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. साईड लाईन ते मात्र चेक केले जाईल. फुटिंग स्टेप कुठे आहे, पाऊल नेमकं कुठे पडलंय आणि स्पर्श कुठे झाला, या सर्व गोष्टी आता पाहिल्या जातील बारकाईने. येस आणि निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचे 4 बॉल. केलाय. बॉटम हँडचा योग्य उपयोग. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गस्थ आहे. फिल्डर जवळ कुठली संधी नाहीये. बॉल जाता जाता फिल्डरला सांगून जातोय हॅलो हाय टाटा बाय बाय. पीक केलं. गॅप शोधलं. गॅप शोधणं जास्त महत्वाचं ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करत असतात. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा मग लेदर बॉल क्रिकेट असो, बॉलला बाउंड्रीच्या दिशेने हिट करायचंय तर मग गॅप शोधणं ते देखील तितकं महत्वाचं असतं. शोधलाय गॅप. चौकार आलाय. 67 पर्यंत पोहोचले धावफलक. सुरुवातीचे 2 ओव्हर धावांचा तुटवडा होता. येवल्याच्या संघ आणि येवल्याचे गोलंदाज मात्र कहर बरसवत होते आणि त्यात मात्र कौतुक करावं लागेल. मी तर म्हणाल सुरुवातीचे 3 षटक मधुर धुळे काय कमालीची गोलंदाजी केली होती मधुर धुळे यांनी. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. पंचाने टर्न घेतलाय. हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती घ्यावी लागेल. 68 पर्यंत पोहोचले धावफलक. 68. यावेळेला मागे टाकलाय लिडिंग एज. विकेट किपरच्या मागे फिल्डर दक्ष आहेत, चाणाक्ष आहेत, कारण त्यांनी ओळखलं इकडे कॅच घेण्यापेक्षा बॉलला स्टॉप करणं जास्त महत्वाचं असेल. या ओव्हरमध्ये 14 रन आले. शेवटचं षटक होतं. 5 षटकांचा खेळ संपला. 69 धावा धावफलकावरती आहेत आणि 70चं इकडे आव्हान आहे. 70 इज द टार्गेट. 70 म्हणजे एक चांगलं टार्गेट आहे, एक बलबत्तर टार्गेट आहे. या टार्गेटला कशा पद्धतीने चेस केलं जाईल किंवा रोखलं जाईल तेच आपल्याला पाहायचं आहे. पाहूयात MD आमिर 11 मालेगाव हा संघ पुढे जाईल की मग येवला 11 हा संघ पुढे जाईल. कोण जाणार पुढे, कोण
सोडणार या स्पर्धेला? या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायची, त्यामुळे स्टे ट्यून पाहत राहा 70-70 लाईव्हच्या माध्यमातून महामानव चषक 2026. उद्याचे हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या या स्पर्धेचा लिस्टचा शेवटचा दिवस असेल आणि त्यात पहिली मॅच महात्मा 11 मालेगाव विरुद्ध अमोल दादा पवार युवा प्रतिष्ठान, त्यानंतर ग्रीन फॉरेस्ट नुराणी वर्सेस धुळे 11. ही 4 संघ उद्या आपल्याला ओपन निहाय गटातली खेळताना पाहायला मिळतील. नवीन 4 संघ, नवीन 4 नावं आणि त्यात मात्र नवे तारे सितारे या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या मालेगाव नगरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्या देखील या स्पर्धेचा आनंद घ्यायला विसरू नका. 70 धावा बनवायच्या आहेत. चला विनंती असेल एमडी आमिर 11 चला लवकर. विनंती राहील मित्रांनो लगेचच लाईनअप करा आणि मैदानाच्या दिशेने वाटचाल करा प्लीज. चलो फरीद भाई विनंती असेल लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा, कारण वेळ वाचवायचा आहे आपल्याला आणि वेळ वाचवणं ते देखील जास्त महत्त्वाचं असणार आहे. सर्वांना विनंती आहे चला चला लवकर प्लीज. एमडी आमिर 11 ची पूर्ण टीम लाईनअप करा, मैदानाच्या दिशेने वाटचाल करा मित्र हो. 70 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मायक्रोफोन विवरित करण्यासाठी आपण करतोय बदल आणि जातोय पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्याचा एक बुलंद आवाज अर्थातच अक्षय पांडव सरांकडे. या अक्षय सर आपलं आहे स्वागत. आपण पाहताय मालेगाव तालुक्यातील एक भव्य दिव्य आयोजन असलेली स्पर्धा, नाशिक जिल्ह्यातील एकमेव फ्री एंट्री टुर्नामेंट महामानव फाउंडेशन मालेगाव यांच्या वतीने आयोजित महामानव चषक 2026. बॉबी भालेराव आणि भारत भाऊ यांची देण, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा त्यांचा मित्र परिवार आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता जे मोलाचे हात जे आपल्या पुढे येत असताना पाहायला मिळाले ते विशेष सहकार्य सन्माननीय श्री सुनीलाबा गायकवाड, श्री पम्मूदादा बच्चाव, सन्माननीय नानाभाऊ पवार, सन्माननीय नितीनभाऊ झालटे, सन्माननीय बबलूभाऊ सोनावणे, सन्माननीय नंदूभाऊ आहिरे आणि सन्माननीय उदयभाऊ केदारे, भगतसिंग अकॅडमी, सन्माननीय प्रथम नागरिक सावतावाडी दीपक सरपंच साहेब, तसंच सन्माननीय शत्रुघ्न भाऊ गायकवाड, सन्माननीय परागजी शेवाळे, सन्माननीय शोएब शेख, सन्माननीय शुभम बच्चाव, सन्माननीय जॉली साळुंखे, सन्माननीय अभयजी शिंदे ज्यांनी पाणी बॉटलचं सौजन्य आपल्याला दिलं. या सर्वांचा आपण मनपूर्वक धन्यवाद मानून मॅचकडे इथे वळणार आहोत आणि पहिल्याच बॉलवर इथे सफलता ती अर्जित केली आहे. रिटर्न तिकीट ते कन्फर्म केलंय, फलंदाजाला माघारी परतवलंय. फलंदाज बाद. सलामीचे दोन्ही बॅटर्स त्यांची नावं
ऑफिशियल स्कोरर पर्यंत पोहोचवा. तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू जो कंपल्सरी आहे, ज्याला आपण कंपल्सरी समालोचक कक्षामध्ये पाठवा. नावं माहीत नाही आहेत, त्यामुळे लवकरात लवकर चला स्कोरबोर्ड थांबलाय, मॅच थांबेल लवकरात लवकर. मनसुख तिथे एक्स्ट्रा खेळाडू जो आहे त्याला पाठवून द्या. बॉबी एक्स्ट्रा खेळाडूला पाठवा, तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या लगेच पाठवा. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपण पाहतोय ती आपल्याला सौजन्य प्रकाश काशीनाथ गायकवाड साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहे. द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे सन्माननीय शोएब शेख बेकरीवाले ज्यांच्याकडनं आपल्याला ही ट्रॉफी उपलब्ध झाली आहे. यावेळेस मात्र हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच केलाय. बॉलला फेकलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. पुढचा बॉल गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं राशिद मौलाना. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला गुंगारा देतोय. यष्टिरक्षकालाही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. अमोल डुबे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळत आहेत. सद्दाम शाह तर मैदानाच्या आतमध्ये आहेतच, मात्र आतापर्यंत स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी ती मिळाली नाही. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा ज्या धावफलकावर आहेत. येवला 11चा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस अमोल डुबे यावेळेस बॉलला हवा देतोय आणि उंच हवेतनं पाठवतोय सीमा रेषेच्या पार, प्रेक्षकांच्या भेटीला. दमदार पॉवरफुल हिट, षटकार. पेशकश केला, षटकार परावर्तित केला. या 6च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या ती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6च्या मदतीने 16. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. राशिद मौलाना यांना महागडं ठरवण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये विजयाकरता 70 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलंय आणि त्या 70 धावसंख्येचा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेने मैदानाच्या आतमधनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, 1 विकेटचं पतन जरी डावाच्या सुरुवातीला झालं असलं तरी त्या विकेटचा फारसा प्रभाव या डावावर पडताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण अमोल डुबे सारखा एक महत्वपूर्ण बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि नुसताच आलेला नाहीये. धावसंख्येचा जो डोंगर कीप त्यांना जो उभा करायचा आहे तो उभा करण्याकरता आलाय. चांगली बॅटिंग इथे सध्या त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा अमोल डुबेनं बॉलला कव्हरच्या डोक्यावरनं पाठवलंय सीमा रेषा पार. अमोल डुबेचा ब्रँडेड हिट, षटकार. अगदी ओव्हर दी कव्हर. यावेळेस दर्जेदार पद्धतीनं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. बॉलला उंच हवेतनं फेकून दिलं तिथे सीमा रेषा पार, षटकार.
पाहायला मिळाला. लास्टच्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आले आणि ज्यामुळे धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळाले येवला 11चा संघ अगदी चांगली बॅटिंग सध्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या आधीच्या मॅचमध्ये बॅटिंग चांगली होती, तिथे गोलंदाजानं चुका केल्या आणि त्यामुळे ती मॅच त्यांना गमवावी लागली. मात्र या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी चांगला खेळ तो त्यांच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांनीही अगदी चांगली कामगिरी केली आणि फलंदाज ही आपली कामगिरी योग्यतेने बजावतात. विशेषतः अमोल डुबे एक जुना जाणता प्रदीर्घ कारकीर्द असणारा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यानं मिडल ऑफ द बॅग चांगले फटके मैदानाच्या आतनं पेशकश करत असताना आपल्या टीमला स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. इम्रान गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सद्दाम शाह त्याच्या विरोधात डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न बॅटर ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहत आहे. चला गेम थोडस स्पीडअप करा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता इम्रान तो सज्ज होतोय. समोर डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सद्दाम शाह. यावेळेस मात्र हा बॉल पहिला चेंडू नियंत्रण सुटलंय. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर 9चा इशारा आलाय, भीमरचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि 22चा इशाराही त्याबरोबर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1+1 एकंदर 2च्या मदतीनं ती पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 24-24 या आकड्यावर. मालेगाव म्हटलं की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ती तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल, कारण इथे एकच धर्म मानला जातो तो म्हणजे क्रिकेट. त्या क्रिकेट धर्माला पूजण्याकरता प्रत्येक जण मैदानावर येतो आणि एक चांगल्या क्रिकेटच्या खेळाला एन्जॉय करतो. आणि इथे एक वेगळी पद्धत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षक येतात, स्वतःची बाईक मैदानाच्या कडेला पार्क करतात आणि बसून त्या क्रिकेटला एन्जॉय करतात. तो हा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता संध्याकाळच्या सत्रात इथे उपस्थित झालाय आणि त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कारण मैदानावर प्रेक्षकांशिवाय मजाच नाही. मैदानाच्या गोल जेव्हा प्रेक्षक कडेला उभे असतात ना तेव्हा क्रिकेट खेळण्याची आणि क्रिकेट एन्जॉय करण्याची एक वेगळी मजा असते. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. अतिरिक्त उचली घेऊन बॉल बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. जो अमोल डुबे मैदानात महागडा ठरत होता त्याला रिटर्न तिकीट कन्फर्म करून दिलंय आणि माघारी परतवलंय. विकेटचं पतन अमोल डुबे बाद झालाय. मात्र बाद होण्यापूर्वी या डावातली एक महत्वपूर्ण इनिंग ती साकारली अमोल डुबेनं. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता नवनाथ हडवळे बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. अहिल्यानगर जिल्ह्यामधला एक दर्जेदार बॅटर नवनाथ हडवळे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस नवनाथनं आल्या आल्या बॉलला हवा दिली, उंच हवेत उडवलंय. तिथे एक सेफ फिल्डर आहेत गामा भाऊ यांच्या माध्यमातून झेल सुटणं ते थोडंसं अवघड असतं, कठीण असताना यावेळेस एक दर्जेदार झेल तो गामा भाऊंच्या माध्यमातून टिपला गेलाय. विकेट मिळवली आहे नवनाथ हडवळे. त्याला गोल्डन डक वर बाद केलंय. विकेट मिळवली आहे नवनाथ.
21 बॉल 46 धावसंख्येचं लक्ष आहे. नवीन फलंदाज मधुर धुळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला. या डावातला एक महत्वाचा बॅटर ठरू शकतो. या धावसंख्येला ज्या धावफलकावर लावायचं आहे त्यामध्ये त्याचा रोल महत्वाचा असू शकतो. चांगली बॅटिंग करण्याकरता ओळखलं जातं मधुर धुळेला. येथे सिंगल घेतलं, आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. स्ट्राईक रोटेट केले. खूप काळ नॉन स्ट्राईक एन कडे राहिला सद्दाम शाह. यावेळेस मात्र स्ट्रायकर एन कडे येण्याची संधी त्याला मिळाली आहे. विकेट आल्यात या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये, कारण विकेट हा एकच पर्याय आहे जो पर्याय निवडून तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. अगदी तेच काम सध्या आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. सध्या जर आपण पाहिलं तर MD आमिर 11 मोहम्मद आमिर 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ज्या बाईक येतात बाईकच्या लाईट्स लगेच ऑफ करा. आपण मैदानावर आल्यानंतर मिड विकेट मध्ये एक बाईक आली आहे, लगेच लाईट्स ऑफ करा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खेळला गेलाय. बघा बाईकची लाईट ऑफ करा विनंती आहे ती बर्गमॅन. इथे मात्र सद्दामनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. त्यानंतर गुलाब सर त्यांचं सेलिब्रेशन तेही पाहण्यालायक होतं. एक चांगला दर्जेदार झेल टिपला गेला, विकेट मिळवली आणि माघारी परतवलंय. येवला 11 संघ जर आपण पाहिलं तर चांगल्या खेळाडूंचा संच आहे, मात्र आज मैदानामध्ये तेवढा चांगला परफॉर्म होत नाहीये. या आधी गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स थोडासा खराब होता. या मॅच मध्ये सुरुवात चांगली मिळाली तर फलंदाजीचा परफॉर्म आता तो थोडासा ढासाळलेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 25 ला 4 आहे. 1.5 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. 19 बॉल मध्ये इथं विजयाकरता 45 बनवायचे आहेत. शेवटचा बॉल तो महत्वाचा आहे. नवीन फलंदाज दादाभाई शेख फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया दादाभाई त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ती केली जाईल. टीम करता ज्या अडचणी आहेत त्या अडचणींमधनं मार्ग शोधावा लागेल, सावरावं लागेल, मैदानामध्ये उभं राहावं लागेल. नुसतं उभं राहणार नाही तर मग तुम्हाला रन्स बनवत उभं राहावं लागेल. एक पार्टनरशिप मैदानाच्या आतनं बिल्डअप करावी लागेल. शेवटचा होता फुलटॉस ज्याला अगदी योग्य तऱ्हेनं बिटवीन द गॅप खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण ते थोडंसं ढिसाळ पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा बॉल गेलाय सीमारेषा पार. ओव्हर झाली आहे समाप्त. एकंदर येणारे बॉल शिल्लक राहिलेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं रन बनवायचे आहेत 41. 41 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर 29 रन या राफलकावर आहेत. 18 मध्ये 41 बनवायचे आहेत. मॅचचं चित्र ते इथे कशा पद्धतीने रंगेल. इथे या मॅचवर लोकल जो संघ आहे, लोकल बॉयज सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही नवे काही जुने असे खेळाडूंची सांगड बांधताना मोहम्मद आमिर 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहत आहे. येवला 11च्या विरोधात आणि मोहम्मद आमिर 11च्या सर्वच खेळाडूंना या मैदानाचा खूप चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. कारण जे क्रिकेटचं आयुष्य आहे ना त्यांनी याच मैदानावर जगलंय. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे प्रत्येकाच्या पाठीशी. त्या अनुभवाचा वापर इथे मैदानाच्या आतनं कसा केला जाईल, कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतनं साकारला जाईल, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पाहण्यालायक ठरणार आहेत या मॅच मध्ये. कोण विजयी होईल, कोण या पुढच्या मॅच मध्ये खेळण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले अझर अन्सारी जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया अझर अन्सारीचा खेळ कसा असेल, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी अझर अन्सारीच्या माध्यमातून इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. अझरच्या समोर स्ट्रायकर एन कडे मधुर धुळे जे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मधुर धुळेनं बॉलला उडवलंय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. बॉलला पाठवलंय भूर षटकार. सतरा बॉल 35 ची आता गरज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार तो मैदानात खेचला गेलाय. मधुर धुळे ऑन फायर. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय उंच हवेत. मात्र यावेळेस जे डिस्टन्स गाठायचंय ते गाठणं शक्य झालं नाही.
बॉल हवेमध्ये राहिला, उंची जास्त लांबी कमी आणि सीमा रेषा नजदीक एक दर्जेदार झेल संपवलाय मधुर धुळेचा खेळ. खूप मोठी विकेट ती इथे मिळाली आहे. परतावं लागतंय मधुर धुळे, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. या मॅचला संपून मैदानाच्या बाहेर येतील, मॅचला आपल्या कब्जामध्ये करतील, मात्र इथे स्वतःवरचा संयम तो राखता आला नाही. अगदी जी फायरी बॅटिंग असते ती करण्याचा प्रयत्न केला, सातत्यानं षटकार उड्यानं षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फोल ठरला. दुसरा फटका मोठ्यामध्ये षटकारामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा ज्यावर झेल कॅरी झाला आणि ही विकेट ती संपादित होत असताना पाहायला मिळाली आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अझर अन्सारी, ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. एक षटकार जरूर खाल्ला, मात्र ज्या फलंदाजाने षटकार मारला त्याला लगेच परतीचं तिकीट कन्फर्म करून दिलं, माघारी परतवलं आणि अझर अन्सारी पुन्हा एकदा सज्ज झालाय नव्या बॅटरच्या समोर. अनास आलाय मैदानामध्ये आणि अनास ज्यानं बॉलला उडवलं नाही म्हणता येणार, तुडवलंय म्हणावं लागेल, कारण एवढा दूर फेकून दिलंय की आता चेंडू शोधण्याकरता परीक्षकाची एखादी बाईक पाठवावी लागेल. एवढा दूर हा बॉल सीमारेषा पार गेलाय. हे बघा, चेंडूला अगदी लिंबू बनवलं आणि त्याला दूर सीमारेषेच्या पार फेकलं. शेवटी तर तो कॅमेरामध्ये सापडला नाही, एवढ्या उंचावरनं आणि लांब गेला तो षटकार. तो येत असताना पाहायला मिळतो. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 41 आहे, आता 15 मध्ये बनवायचे 29. 15 चेंडू 29 धावसंख्येचं लक्ष आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथनं दोन षटकार जे आलेत या ओव्हरमध्ये ते या मॅच मधले महत्वाचे ठरतायत. पुढचा बॉल यावेळेस मात्र अनासनं आपली पॉवर दाखवली आहे. पॉवरफुल हिट, दमदार हिट, बॉल एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, षटकार. यानंतरची जी मॅच आहे ती एकच मॅच आजच्या शेड्यूल मधली होईल आणि त्यानंतर जी क्वार्टर फायनलची मॅच आहे ती फायनल डेला म्हणजे 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजता तो सामना सुरू होईल. यावेळेस मात्र हा बॉल वाईटचा इशारा ऑफस्टंपच्या बाहेर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 48 धावा, 2.4चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 14 चेंडूचा खेळ आहे, ज्यामध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र आणखी एक तगडा कडक तो फटका खेळला जाईल का, मात्र तिथे गामाभाऊ आहेत आणि गामाभाऊ म्हणजे गोलंदाजाची अगदी सेफ ढाल, अगदी ढालीचं काम केलंय, झेल टिपलाय, विकेट मिळवली आहे, फलंदाज बाद.
टीमला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला राहिलाय. जिथे जिथे बॉल गेलाय तिथे तिथे एकतर त्याला झेल कॅरी केलंय किंवा मग चेंडूला अडवून मैदानाच्या आतमध्ये रिटर्न केलं गेलंय. त्यामुळे रन्स वाचवले जात आहेत. एक्स्ट्रा रन त्यापासून टीमला वाचवलं आतापर्यंत या सर्व क्षेत्ररक्षकांना. म्हणूनच म्हटलं जातं ना, तुमच्या टीममध्ये उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सध्या मोहम्मद आमिर या टीमकडे पाहायला मिळतात. चांगला बॉल आहे, खोलो टप्प्याचा होता, खोदून काढावा लागला, अलॉंग द कार्पेट चाललाय. तिथे गामा भाऊ आले आणि इथे ज्या क्षेत्ररक्षकाकडनं खूप जास्त अपेक्षा असतात मैदानाच्या आतमध्ये, त्या क्षेत्ररक्षकाला अगदी फसवून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अचानक उडला तिथे समोर, मला वाटतं छोटासा दगड असावा, त्याला लागला आणि अचानक डायव्हर्सन मिळालं बॉलला आणि त्यामुळे तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, चौकारामध्ये गेला. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 53 या आकड्यावर. 6 विकेटच्या पतनानंतर 3.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. इथे अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ म्हणजे टोटल 10 बॉल आहेत, त्यामध्ये बनवायचे आहेत 17. यावेळेस मात्र तिथे हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते प्रॉपर झालं नाही. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली एकेरीच्या मदतीने. दाफलक ते 54 या आकड्यावर. जावेद जे मैदानामध्ये आले, दादाभाई यांच्या साथीनं फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिले तर 70-70 या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित होत असताना आपण पाहताय. नऊ चेंडूचा खेळ, त्यामध्ये विजयाकरता 16 या धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला फटका, बॉलला इनफिल्डच्या वरनं खेळलाय, क्षेत्ररक्षकाला दिलाय गुंगारा, त्याच्या मस्तकावर टपली मारत बॉल गेलाय सीमारेखा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. चांगला फटका होता, तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला मात्र त्याच्या आवाक्या बाहेर राहिला बॉल आणि तो सरळ पहिल्या बाउन्स नंतर गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 58, 58 धावा 6 विकेटच्या पतनानंतर. 8 बॉलमध्ये बनवायचे आहेत 12. चांगला बॉल आहे, इथे फलंदाजाची पाठ थोपटवली आहे. चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल इथे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं येत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7-12 ची टोटल ती धाफलकावर येते. बघूया कुणाच्या नावावर होईल हा 7-12 की कोरा राहील. यावेळेस मात्र चांगला अप्रतिम फटका, दर्जेदार कट शॉट तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार, इथे रन्स मिळतील 4. चौकार, एक चांगला फटका होता. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, तिथे थोडंसं बॉडीला स्ट्रेच केलं, बॉल पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर हा दर्जेदार फटका त्याला अंजाम दिला. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. तर 6 बॉलचा खेळ आणि त्यामध्ये वाचवायचे आहेत 8. या मैदानावर 6 चेंडूमध्ये 8 धावा वाचवणं खूप जिकरीचं आहे, कारण इथे चेंडू खूप वेगानं आणि लवकर ट्रॅव्हल होतं. आउटफील्ड खूप टणक आहे आणि फास्ट आहे. 6 चेंडूचा खेळ, 8 धावसंख्येची गरज आहे. बघूया 6 बॉलमध्ये 8 धावा काय इथे गामा भाऊ यांच्या माध्यमातून वाचवल्या जातील. या मैदानाचा खूप दांडगा अनुभव आहे. या खेळपट्टीवर कुठे चेंडू टाकावे ज्यानं वाचता येऊ शकतं ते ठाऊक आहे. मात्र मालेगाव आहे, तिथे मातीची खेळपट्टी ती विशेषतः तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक वेळी एक नवी खेळपट्टी बनवली जाते आणि ही नवी खेळपट्टी बनवते. त्यामुळे इथल्या खेळाडूंना ही त्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं तेवढंच सोपं राहत नाही. प्रत्येक वेळी एक नवी खेळपट्टी ती बनवली जाते. इथे मात्र दिशा दिली, एक क्षेत्ररक्षक आहे, बॉलला फील्ड केलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 63, 63 धावा या धाफलकावर लागल्या जात आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5, रन बनवायचे आहेत 7. कामाभाऊ ज्यांना सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता, येणारे 5 बॉलमध्ये 7 धावा त्यांना वाचवायचे आहेत. 5 बॉलमध्ये 7 धावा काय इथे त्यांच्या माध्यमातून वाचवल्या जातील की या 7 धावा 7 धावा इथे त्यांच्याकडनं हिसकावून घेतल्या जातील. ते आपल्याला मैदानाच्या आतमधनं बघायचंय. 63 लागल्यात, विकेट मात्र 6 गेल्यात. 5 मध्ये 7 बनवायचे आहेत. 1-2 विकेट जर इथनं आलं तर मॅच इथनंही टर्न होऊ शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे, त्याला वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि इथे काय गामाभाऊ आपल्या टीमची वेळ बदलवतील ते आपल्याला बघायचं आहे. समोर स्ट्रायकर एनकडे दादाभाई, स्ट्रायकर एनकडे आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर अनपेक्षित बाउन्स तो पाहायला मिळाला. हे बघा
तिथे टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक होता, आधी मान फिरली आणि त्यानंतर बॅट आली, त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. तुमची आयसाईट जेव्हा डळमळीत होते, आयसाईट डळमळीत झाल्यानंतर मग चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं ते शक्य होत नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर आयसाईट थोडीशी डळमळीत होती आणि त्याचा फायदा मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 4 बॉलचा खेळ, त्यामध्ये विजयाकरता 7 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल चालला स्क्वेअर लेग मधनं, पहिल्या टप्प्याखेरीज सीमा पार. 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय, तिथे अपील पाहायला मिळाली. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत, 2 रन बनवायचे आहेत. 2 मॅच टाय सुद्धा होऊ शकते, कारण या स्पर्धेत पहिला सामना टाय झालेला तो आपल्याला पाहायला मिळाला होता. जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली, पहिल्या दिवसाचा जो संध्याकाळचा खेळ सुरू झाला होता आणि पहिल्याच मॅचमध्ये 57 धावांची ती मॅच टाय झाली होती. त्यामुळे इथे येणारे 2 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे आणि इथे काय गामाभाऊ त्या रन रोखतील आणि या मॅचमध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करतील. निर्णायक चेंडू आहे या मॅच मधला, कमी गतीने टाकलाय, विकेट कीपर करतोय चुकी आणि बॉल झालाय सीमा रेषे पार फरार. विजयी होतीये टीम येवला 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. या पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ज्यानं फलंदाजी करताना 7 मध्ये बनवल्या, 22 गोलंदाजी करताना त्यानं घेतल्या 2 विकेट्स आणि दिल्या 10 धावा, तो अमोल डुबे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अमोल डुबे, आपलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असेल स्वागत आणि लगेचच तिथे केला जाईल टॉस.